श्री स्वामी समर्थ. नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये. तर आज आपण बघणार अगदी सोप्या पद्धतीने दह्यातली उपवासाची मिरची कशी बनवायची ते. आणि उपवासाला म्हणजे कंटिन्यू बनतेच आणि अशी आमच्या खानदेशामध्ये ही तोंडी लावायला बनवल्या जाते. तर आपल्याला इथे फिक्क्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि अशा लांब लांब कापून घ्यायच्या आहे. तर तेल वगैरे नाही घातलं तरी चालतं ह्या मिरच्यांमध्ये. मी अशाच वाफवून घेतल्या आहे. नंतर त्यामध्ये दही टाकून घेतलं होतं. आपण पहिले वाफवून घ्यायच्या, नंतर तेलाचा काटा सोडला तरी चालतो. काटा म्हणजे थोडंसं तेल घातलं तरी चालतं. मीठ आणि याच्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या व्यवस्थित. एकदम सोपी आणि सहज आणि एकदम स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. आणि घट्ट दही घ्यायचं किंवा ताकही घेतलं तरी चालतं, पण ताक आटवायला खूप वेळ लागून जातो. त्यामुळे इथे दहीच घ्यायचं आणि थोडा वेळ शिजू द्यायच्या. दह्यामध्ये मिरच्या एकजीव करून घ्यायच्या आणि बस काहीच टाकावं लागत नाही, फक्त थोडंसं तेल नावाला. आणि शेंगदाण्याचा कूट इथे ऑप्शनल आहे. शेंगदाण्याचा कूट टाकला तरी चालतो, कारण दाटसर बनतात मग. किंवा दही. एक 4-5 पदार्थांमध्ये बनतात. मिरच्या, फिक्क्यावाल्या मिरच्या घ्यायच्या, थोडंसं तेल, मीठ, दही आणि शेंगदाण्याचा कूट. झाली उपवासाची मिरची तयार. तर अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि खायलाही खूप छान लागते. 2 दिवस तरी टिकते आरामात. फ्रीजमध्ये ठेवले तर आपण जास्त दिवस टिकवू शकतो. तर इथे वाफ काढून घ्यायची. सगळं पाणी दह्याचं पाणी जेव्हा आटलं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि खाण्यासाठी तयार आहे. दह्यातली मिरची खूप छान अशी टेस्ट लागते. करून बघा. आणि यापेक्षाही आपण ढोबळी मिरची घेतली जरा फिक्कीवाली, ती पण छान लागते. पण लवंगी मिरची घेतली तर खूप तिखट लागतं, त्यामुळे थोडीशी मग त्यामध्ये साखर किंवा गूळ आपण घालू शकतो. तर ही अशीच फिक्की मिरची वापरायची. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. खानदेशी रेसिपी आहे आणि आवर्जून आमच्याकडे कढी दह्यातल्या मिरच्या. पहिले तर जी तेलोती होती म्हणजे मातीचं भांडं, त्यामध्ये बनवायचे. पण आता काळानुसार दुर्मिळ होत चाललं आहे सगळंच, त्यामुळे आता दुसरेच भांडे आलेले आहे. तर त्या ज्या तेलोतीमध्ये बनवायचे ह्या मिरच्या, कारलं, तर त्याची चवही खूप सुंदर लागायची, छान लागायची, एकदम मस्त. तर करून बघा अशा मिरच्या. आणि आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.